नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आमच्या जनवॉइस या न्यूज चॅनलवर। 6 जुलै 2026 ते 12 जुलै 2026 पर्यंतचं राशी भविष्य आपण जनवॉइस या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत। पण तुम्ही आमचं एक काम करायचंय, ते असं आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, कारण आमचं जन वॉइस न्यूज चॅनल आपल्यासाठी वास्तुशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल, रत्नशास्त्र असेल आणि धार्मिक काही विषय असतील, हे सगळे विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत। यासाठी मात्र आम्हाला सबस्क्राईब करा। आता आपण सुरुवात करूयात राशी भविष्याला। आणि पहिली रास येणार आहे ती मेषात येणार आहे ना, आणि मेष रास जर येणार आहे तर मेष राशीच्या लोकांनी काय करायचं या आठवड्यामध्ये, तर तयारी करून ठेवा। मनाची तयारी असली पाहिजे। काय तयारी असली पाहिजे? खर्च होणार आहे, अनपेक्षित त्रास होणार आहे, गोवलं जाणार आहे, पोलीस स्टेशन मध्ये जावं लागणार आहे, कोर्टात जावं लागणार आहे, फसवणूक होणार आहे, दगाफटका होणार आहे, विश्वासघात होणार आहे। याची तयारी या आठवड्याच्या सुरुवातीलाच आपण करायची आहे। मनाची तयारी असली पाहिजे, लक्षात घ्या। याचं कारण असं आहे की सध्या स्थितीमध्ये राशीला आपल्या दोघेही ग्रह विरोधामध्ये सुरू आहेत। एक 7.5 मध्ये असलेला शनी आणि आता झालेला चौथा गुरु, दोन ग्रहांचं बळ नसल्यामुळे आपल्याला संघर्षाची तयारी असली पाहिजे। कारण नशिबाने साथ सोडलेली, आपले एकांत पडलेलो आपण, एकांत वासातून आपला प्रवास सुरू झालेला आहे असं समजायला हरकत नाही। उलट ह्या कालावधीमध्ये नशिबाने काही मिळणार नाहीच, पण एवढी मेहनत घेतली, परिश्रम केले, कष्ट घेतले, पण जी माझी झोळी रिकामी व्हायची होती ती राहिलीच झोळी। काही नाही पडलं पदरी, माझ्या निराशा, हे सगळं या आठवड्याच्या सुरुवातीला बघायला मिळेल आणि नैराश्य मात्र येणार, आणि ती तयारी मात्र आपली असली पाहिजे। पण या सगळ्या गोष्टी आपण कॉमन समजून का चालत नाही की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक आठवड्यामध्ये किंवा महिन्यामध्ये किंवा एखाद्या वर्षामध्ये अशा प्रकारचा अनुभवाला सामोरे जावंच लागतं? तर आपण मनुष्य जीवनामध्ये आहोत ना, सगळं काही ऐबेल आणि छान मिळालं असतं तर कशाला आपण मनुष्य जन्माला आलो असतो, पशु जन्माला आलो असतो। आपण मनुष्य आहोत ही जी भावना आहे ती आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल। बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडतीलच, आनंदात होतीलच, काही चिंता करायचं कारण नाहीये। पण मात्र सुरुवातीचा मात्र काळ जो आहे तो आपल्यासारखा उत्तम नसणार आहे। म्हणून उपासना करा या आठवड्यामध्ये सूर्यदेवाची। पुढे वृषभ राशी, वृषभ राशी वाल्यांसाठी सुरुवातीच्या कालावधीमध्ये धो धो लाभ। जसा पाऊस बरसतोय ना, आता धो धो चाललेला आहे सध्या पाऊस, कंटिन्यू 3 दिवस झाले पाऊस थांबायला मागत नाहीये। तसा तुमच्यावर धनवर्षा होणार आहे, प्रमोशन येणार आहे, बढती बदली येणार आहे, तुम्हाला बक्षीस मिळणार आहे, तुम्हाला पुरस्कार मिळणार आहे। या सगळ्या गोष्टी या आठवड्याच्या सुरुवातीलाच घडणार आहेत। पण त्या कोणाला बघायला मिळतील माहिती? ज्याने खरोखर मेहनत घेतलेली आहे, परिश्रम घेतलेले आहेत, खाटीवर बसलेले नाहीयेत। कारण कित्येकांची तर धानच झालेली आहे की आम्हाला बसून सुद्धा आम्हाला कमवता येऊ शकतं, जमणार नाही, मिळणार नाही। कोणताही हरी तुम्हाला खाटीवरती काम आणून देत नसतो। आणि म्हणून ज्यांनी कोणी मेहनत घेतलेली आहे, ज्यांनी खरोखर परिश्रम केलेले आहेत, आपले पूर्ण पिळून टाकलेले, स्वतःला रगडून घेतलेले, घासलेलं आहे, अशा मंडळींसाठी मात्र या आठवड्यामध्ये चान चान लागून जाणार सुरुवातीलाच। दुसरी स्टेप येईल ती मात्र स्वतःची असेल। नशिबाने तुम्हाला भरभरून दिलं, पण टिकवता किती आलं हे सुद्धा ह्याच आठवड्यामध्ये दुसरी परीक्षा तुमची लगेच होणार, जागेवर होणार। किती मिळालं, किती टिकवलं, किती गमवलं, परीक्षा जागेवर होणार। कोणाला जवळ केलं होतं, कोणी आपला दगा फटका केला, कोणी विश्वासघात केला, जागेवर परीक्षा होणार। हे सगळं जागेवर तुम्हाला अनुभवायला मिळणार। इकडे चांगली बाजू आहे तर इकडे वाईट बाजू आहे, पण छापाकाटा कसा असतो तशा दोन बाजू तुमच्या बाबतीमध्ये या आठवड्यामध्ये बघायला मिळतील आणि त्याचा तुम्हाला अनुभव घेता येईल। पण आठवडा उत्तम जाणार, यात काही वादच नाही। वृषभ राशी वाल्यांनी उपासना करायची गणपतीची। पुढे आहे मिथुन राशी। जी मंडळी कर्माला प्राधान्य देतात, जी मंडळी कामावर विश्वास ठेवतात, जी खरोखर मेहनत घेतायत ना, त्यांना अजूनच लोड मिळणार आहे। खरोखर म्हणजे घासून घेतोय आपण, नुसतं रगडतोय, रगडावं मी तर म्हणतो। जोपर्यंत सोनं पण कसं असतं माहितीये का, जोपर्यंत त्याला आहे ना तासलं जात नाही ना, साफ होत नाही ना, चकाकी त्याला येत नाही। हिरा पण तसाच आहे। हिऱ्याला सुद्धा तुम्हाला पैलू पाडावे लागतात, तेव्हा हिऱ्याचा आकार तयार होतो।
आणि पैलू पाडायचं काम जे आहे ते ह्याच आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. खास करून नोकरी क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये, भागीदारीमध्ये या सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. कामाचा लोड असेल आणि उलट आपण काहीतरी चांगलं काम, किती चांगलं काम करून देता येईल समोरच्याला, इकडे मात्र आपलं लक्ष असलं पाहिजे, इकडे मात्र आपलं ध्यान असलं पाहिजे. आणि ते जर झालं ना या आठवड्यामध्ये, मग तुम्ही बाकीची चिंताच करू नका. मग तर कर्मण्य वाधिका नसतो, मग मा फलेषु कदाचन फळ मिळणार, जागेवर मिळणार, बसून मिळणार, बोलून मिळणार. म्हणजे एखादं पद मला मिळालं पण मी काही मागितलं नव्हतं, मला काही अपेक्षा त्या पदाची नव्हतीच, मी फक्त माझं काम केलं इमाने इतबारे. पण मला समोरून ऑफर आली, अरे ये रे आज तुझं आज प्रमोशन करतोय, आणि डोक्यावर ताज, बक्षीस समारंभ आणि गौरव उदो उदो ह्या सगळ्या गोष्टी इतक्या काही उत्तम आणि अनुकूल आठवड्यामध्ये घडतील. खरोखर तुमचं मन प्रसन्न राहील असा हा कालावधी बघायला मिळेल. आणि हे काय इतकं फिक्स मग सांगतोय मी, इतकं ठासून काय सांगतोय, त्याला काही कारण पण आहे. त्याला पहिलं कारण आहे, तुमच्या राशीला शनी अनुकूल, तुमच्या राशीला गुरु अनुकूल, तुमच्या राशीला मंगळ अनुकूल, तुमच्या राशीला रवी अनुकूल, तुमच्या राशीला शुक्र अनुकूल. 5 मातब्बर ग्रह तुमच्या बाजूने उभे आहेत आता सध्या. त्याच्यामुळे तुम्ही हात घातला आणि यश नाही मिळालं तर मला सांगा, मिळणार मिळणार. आणि हे सगळं याच आठवड्यामध्ये आपल्याला काही अनुभवायला सुद्धा मिळणार. म्हणून मिथुन राशीवाल्यांनी सुद्धा उपासना करायची महादेवांची. पुढे कर्क राशी, कर्क राशीवाले बिचारे जेवढे गेल्या आठवड्याभरामध्ये अस्वस्थ होते, अतृप्त होते, अपूर्ण होते, ती सगळी अस्वस्थता, अपूर्णता आणि अतृप्तता दूर होऊन जाईल याच आठवड्यामध्ये. सुरुवातीला 6 जुलैचा प्रकाश तुमच्यासाठी असा काही घेऊन येईल. आता ऊन पडतं की मला माहित नाही, कारण पाऊस इतका सुरू आहे, त्यामुळे सूर्यनारायण येतो की माहित नाही. पण सूर्यनारायण जरी आला नाही तर तो येत असतो, आपल्याला दिसत नाही म्हणून काय झालं, ते सगळे ढग तिथे गोळा झालेले असतात. पण तो सूर्यनारायण उगवल्यानंतरचा जो काही कालावधी सुरू होईल 6 जुलै पासून ते 12 जुलै पर्यंत, तुम्ही चढत्या क्रमाने वर नाही केलात ना तर मग मला बोला. हो, तुम्ही मात्र वर चढत्या क्रमानेच जाणार, त्याबद्दल शंकाच नाहीये. कुठे कुठे जाणार माहितीये? सुरुवात मला असं वाटतं पहिल्यांदा देवदर्शनाने करा, देवदर्शन होऊ द्या सकाळी पहिल्यांदा. आणि आपण सुद्धा देवाला नमस्कार केल्याशिवाय गाणे बाहेर पडत नसतो, नाही तर दिवाबत्ती लावतोच आपण. पण काहीतरी आपलं आराध्य देवते, तर त्या आराध्य देवताचं आपल्याला दर्शन करून मग कामाची सुरुवात करा. मग तर मी तर म्हणतो यादच घेऊन बसा की माझी कोणती कोणती कामं पेंडिंग बसलेली आहेत, कोणती कोणती कामं राहिलेली आहेत. मला इंटरव्ह्यू द्यायला जायचंय, मला जॉब बदलायचं विचार चालले होते, मला व्यवसायामध्ये मला काही बदल करायचे होते. या सगळ्या गोष्टी घेऊन बसात आणि त्या त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. काही मंडळी परदेशात जाऊ इच्छितात, मग विजाचं काम करायचंय, पासपोर्टचं काम करायचंय, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. काही मंडळींना घर बदलायचंय, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. काही मंडळींना कॉलेजचा काही विषय काय त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण हातामध्ये घेतल्यात ना, एक 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 काम सहजगत्या, सगळे दोरे धागे जे आहेत ना असे नीट सुटतील हळूहळू, काही अडचण येणार आहे तुम्हाला मध्ये. कारण मी बघतोय की तुमचा पुढचा 7 दिवसाचा प्रवास एकदम सरळ मार्गाने चाललेला आहे, कुठेही स्पीड ब्रेकर नाही. इतके तुम्ही हवेत राहाल, मनाच्या तुम्ही हिंडोळ्यावर राहाल आणि मनामध्ये आनंदाचे फटाके फुटतील. इतके जोरदार काहीतरी बघायला मिळेल, आनंदाचं असेल आणि एक चांगलं अनुभूती आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. कारण काय होतं माहितीये का, की आपण अपयश किती पचवायचं, काही आहे की लिमिटेड असतं पाहिजे. ठीक आहे, मान्य आहे, संघर्ष करावा लागतो जीवनामध्ये, स्ट्रगल करावं लागतं जीवनामध्ये, सगळं मान्य आहे. पण कुठेतरी मलाही काही मिळालं पाहिजे ना, सुरुवात व्हायला पण पाहिजे ना. ती झाल्यानंतर मजा येते का कामाची, आणि ती मजा जी आहे ना ती तुम्हाला याच आठवड्यामध्ये घेता येणार आहे, लक्षातच घ्या. त्यामुळे चिंता करू नका. आणि सध्या तुमच्या राशीतून गुरुचं भ्रमण सुरू आहे, शिवाय गुरु उच्चेचा होतो. मध्यंतरी मी बोललो असेल की गुरु हा ग्रह कर्क राशीमध्ये उच्चेचा का होतो, लक्षात घ्या. कारण कर्क रास म्हणजे चंद्राची रास आहे, चंद्र त्याचा स्वामी कर्क राशीचा. आणि चंद्र म्हणजे काय तर मन आहे, मनच राहतं, त्याला काही मर्यादा थोडी असतात. मनाला काही मर्यादा आहेत का? तुम्ही डोळे बंद केलेत तिरुपती बालाजीला पोहोचले, तुम्ही डोळे बंद केलेत तुम्ही केदारनाथला पोहोचले, बस. म्हणजे फक्त डोळे बंद करायचं, मन लावायचं की तुम्ही ते एका सेकंदामध्ये पोहोचतात. हे कशावर होतं? मनावर. म्हणून
गुरुला मर्यादेमध्ये राहायला आवडत नाही, त्याला स्काय इज द लिमिट पाहिजे आणि तोच हा कालावधी सुरू आहे. म्हणून कर्क राशीवाले उपासना करतील महादेवांची. पुढे आहे सिंह राशी. ह्या कालावधीमध्ये गर्जना केली ना की तुमची गर्जना म्याऊ व्हायला वेळ लागणार नाही. गर्जना घरी नाही, बाहेर नाही, मित्रामध्ये नाही, कुठेच नाही करून चालणार. तुम्हाला शांतता ठेवावी लागेल. तुम्ही दाखवूच नका तुम्ही सिंह आहात. नाही, तुम्हाला कधी तुमचे लचके तोडले जातील, तुमचा कधी बंदोबस्त केला जाईल, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. हा, हे लक्षातच ठेवायचंय. उलट या कालावधीमध्ये धाडस मुळीच करू नका, हिंमत दाखवूच नका. या कालावधीमध्ये तुम्ही जेवढं मौन मौन व्रत धारण कराल ना, आमच्याकडे ना एक महाराज आहेत, ते इतके कडक नियमात राहतात, मौन व्रतामध्ये असतात. ते मौन व्रतामध्ये कधीच बोलत नाही, कोणाशी काहीच बोलत नाही. म्हणतात मी तर म्हणतो 12-1 वर्ष होऊन ते बोलतच नाही. हा, जे काही त्यांना कोणाला सांगायचं असेल त्याच्याकडे भक्ताला किंवा एखाद्या त्यांच्या जवळच्या माणसाला ते कानावर लिहून देतात मौन व्रत. पण तिची सिद्धी साधना इतकी मोठी असते, विचारूच नका तुम्ही. म्हणून काही वेळेला मौन व्रताचं महत्व आणि महात्म्य जे असतं ना, ते आपल्याला पटायला लागतं. म्हणून तुम्ही सुद्धा मौन व्रत धारण करा. काहीही बोलायचं नाही कुणाला, शांतपणे आपलं काम लक्ष देत राहा. तुम्हाला डिवसतील, तुम्हाला चिडवतील, तुम्हाला अजून काहीतरी ओढतील, तुमच्यावर बदनाम करतील, तुमचं नाकाबंदी करतील, तुमची काय सगळी हेळसांड होईल. ह्या कालावधीमध्ये मानसिक स्थिती बिघडून टाकण्याचे प्रसंग समोर येतील. पण डगमगून जाऊन चालत नाही, घाबरून जाऊन चालत नाही. आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असतात ना, मरून जाऊन चालत नसतं, जिवंत राहावं लागतं. असं जर या आठवड्यामध्ये झालं तर मात्र मरून जाऊन म्हणजे मृत्यू नाही बरं का, मनाने हारणं म्हणतो मी त्याला. ती मला गुरुजी मला माझा काय मरण जवळ आला की काय, मरण जवळ नाही राजा, मृत्यू नाही. मृत्यू म्हणजे काय, मनातून मी हारलोय, माझं आता इच्छा सगळी संपली, मला काही करायची इच्छाच नाही आता, बस पुढे झालं हे सगळं. तर अशी जी काही स्थिती मनामध्ये यायला लागते ती मात्र येता कामा नये. ते मात्र जिवंत राहिले पाहिजे. म्हणजे काय, मन ते एकदा तुम्ही जिवंत तेव्हा, स्ट्रॉंग तेव्हा, खंबीर तेव्हा, पुढचे दिवस आपले असतात. मग तेव्हा तेव्हा म्हणू तसं आपण करू, लक्षात घ्या. हा, म्हणजे आपण एखाद्या वेळेला आपण एखाद्या मोठ्या पदावरती असतो, 2.5 वर्ष बाजूला झालो, लगेच मोठं पद मिळतच की नाही. म्हणून पेशन्स गरजेचे असतात. तर हा जो कालावधी आहे तो पेशन्सने आपला काम करायचंय. सिंह राशीवाले उपासना करतील सूर्यदेवाची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीवालांचे 5 उंगल्या घी मध्ये सध्या, 5 उंगल्या घी मध्ये. याचं कारण सांगतो. संसार उत्तम चालू आहे, पती पत्नीमध्ये सामंजस्य आहे, करार करून घेतलेला आहे. तुझं ते काम आहे, माझं हे काम आहे, तू तुझं मागे तरी मला देणार नाही, इतकं उत्तम व्यवस्थित चालू आहे. दोघांना एकमेकांना वेळ द्यायचा, दोघांनी जबाबदारी वाटून घेतलेली आहे. संसारिक जीवन उत्तम, काम धंदा उत्तम, नोकरी उत्तम, सगळं काही छानच चाललेलं आहे ना हो. काय म्हणजे विचारत ना, नजर लागेल की काय. आणि खरंच असं वाटल्यानंतर लगेच नजर लागते. अगदी म्हणजे नजर लागली की मग काय होतं ते तुम्हाला सांगून ठेवतो. मग थोडस नैराश्य, मग मागचे कटू प्रसंग आठवणे, विवादाचे प्रसंग आठवणे. आणि पती पत्नीमध्ये जास्त आपण बघायला मिळतंय की पती पत्नी संबंधामध्ये ना, आपण कोणास म्हणजे पत्नीने किंवा पत्नीने पतीला किती प्रेम दिलं, किती आनंद दिलं हे नाही बघत, पण मला कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही वाईट बोलले होते, वाईट वागले होते, ते मात्र पक्क ध्यानात राहतं आपल्या. मग ते सगळं मागचं निघतं सगळं. म्हणजे जुने मुर्दे सगळे आपण बाहेर काढतो. मग त्याच्यावरून पुन्हा मग वादाचे प्रसंग, मग घरामध्ये कलह निर्माण होणे, मग बाहेर कलह निर्माण होणे, मग बाहेर चिडचिड निर्माण होणे. आणि मग आपणच त्या दलदलमध्ये धसत जातो आतमध्ये. असं मात्र होता कामा नये, हे लक्षात ठेवा. कारण काही दिवस या आठवड्याचे तसेच आहेत. गाडी एकदम विरुद्ध दिशेला घुसून जाणार आहे आपली. सरळ चाललं होतं एका मार्गाने आणि मध्येच एकदम काटे कुठे यायला लागलेत, मध्येच खड्डे यायला लागलेत आणि असं वाटायला लागलं रस्ता चुकलो की काय आपण. आणि हे सगळं या आठवड्यामध्ये आपल्याला अनुभवायला बघायला मिळणार आहे. ही तयारी आपली असली पाहिजे. म्हणून काही वेळेला काय होतं की काही गोष्टीला गुप्त ठेवत चला. कित्येक मंडळी नाही ना हो, आज आहे ना 2 लाखाचं काम पॅकेज मिळवलं, आज 2 लाखाची डील केली, आज 2 CRचं काम झालं. कशाला सांगायचं जगाला तुम्हाला. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही जगाला काय सांगावं काय नाही सांगावं. हो, लक्षात घ्या. धन सांगायचं नसतं, मी किती पैसे कमवतो हे जगाला कधीही सांगायचं नसतं, उलट ते गुप्त असलं पाहिजे. पती पत्नी संबंध जगाला सांगायचे नसत्यात, अशी नियमावली आहे.
आपण तीच चूक करतो नेमकं ते सांगून बसतो लोकांना. आणि तसं मात्र या आठवड्यामध्ये होता कामा नाही. कन्या राशीवाल्यांनी उपासना करा लक्ष्मीनारायणाची. पुढे तुळा राशी. तुळा राशीवाले बिचारे मंडळीने तर या आठवड्यामध्ये काही धाडसाचे काही विचार करूच नका. या आठवड्यामध्ये तुमचे सगळे प्लॅनिंग वरती पाणी फिरू शकतं. नियोजन बसवलं असेल तर त्याच्यावरती बोळा फिरू शकतो. असा हा आठवडा आहे. ही तयारी तुमची असली पाहिजे बरं भाऊ. हा हे तुम्हाला सांगून ठेवतोय आता. कारण आपलं तर इतकं स्वभाव इतकं हृदय आपलं प्युअर आहे क्लिअर आहे. आपण वागण्या बोलण्यामध्ये एकदम सगळं व्यवस्थित आहोत. पण काही वेळेला आपण म्हणतो ना हो, म्हणजे माझं सगळं ठीकठाक चाललेलं आहे, परिस्थिती बदलली. एखादी बाहेरची परिस्थितीचा परिणाम आपल्यावरती होतो. उदाहरणार्थ कोरोना आला होता, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक मृत्युमुखी पडलेत, अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले किंवा बंदच करावे लागले. त्या व्यक्तीमुळे झाले का नाही, परिस्थितीमुळे झाले. तसं या आठवड्यामध्ये सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळेल की माझी परिस्थिती ठीक नाही सध्या, म्हणजे वातावरण गढूळ झालेलं आहे बाहेरचं. आणि हाताबाहेर परिस्थिती जेव्हा असते ना तेव्हा पण डेअरिंग नाही करायची. एखाद्या क्षेत्रामध्ये आपण जायचा विचार करतो, अरे पण ते क्षेत्र डबघाई चाललेलं आहे, तिथे आपण कशाला मूर्ती नावेमध्ये बसायचं नसतं, हे लक्षात घ्या. आणि हे आपल्याला कळलं पाहिजे, उमटलं पाहिजे, समजलं पाहिजे. म्हणून या आठवड्यामध्ये कोणतेही नवीन गोष्टी करायच्या नाहीत. इंटरव्ह्यूचे काही विषय असतील तर तो एक विचार करायचा आहे. नोकरी व्यवसायामध्ये, मोठ्या विषयांमध्ये, मोठ्या बैठकांमध्ये, मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये तिथे मात्र सजग राहायचं आहे, सावध राहायचं आहे. तुळा राशीवाल्यांनी उपासना करायची शिवशक्तीची. पुढे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांसाठी पहिला कालावधी सुंदर, शेवटचा कालावधी अनुकूल, पण मधला कालावधी मात्र अडचणीचा. पण ह्याला कारण काय माहितीये, घरामध्ये असलेली एखादी गोष्ट, मग ती संततीची असेल किंवा पत्नीची असेल, तिथे जे उडणारे खटके आहेत ना ते परिणाम करणारे असतात. आणि मानसिक आघात जो होतो ना तो त्याच्यामुळे जास्त होतो. म्हणजे मी जगाशी लढू शकतो गुरुजी, पण मी गजांशी नाही लढू शकत. असं ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला परिस्थिती बिकट व्हायला लागते. आणि तसंच काही अनुभव तुम्हाला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. म्हणून मुलाबाळांकडे आपण आधीच लक्ष दिलं पाहिजे. लाडाने मूल नासे, अति लाड करून चालत नसतात मुलांचे. त्यांना हाताखालून काढता तुम्हाला आलं पाहिजे तुम्हाला. आणि ती चूक आपण करून बसतो खरं तर. लाडाने मूल नासे, इतके लाड मुलाचे चांगले नसतात. कित्येक वेळा लोक म्हणतात गुरुजी अहो आम्हाला नाही मिळालं आमच्या आयुष्यामध्ये, मग मुलांना मिळतं तर काय हरकत आहे. आपण बिघडतायत ते. तर ही जी चूक आहे ती चूक मात्र आपल्याकडनं होता कामा नये, ही एवढी लक्षात असलं पाहिजे. आणि बाकीचं काय मग काम धंदा आहे, आपला व्यवसाय नोकरी चालूच आहे. पण तिथे सुद्धा काही आपल्याला काही चांगलं दिसणार नाही बरं भाऊ. तिथे सुद्धा आपल्या काही अडचणी येणारच आहेत. तिथे सुद्धा काहीतरी केसाने गळा कापला जाणारच आहे. तिथे नुकसान होणारच आहे. आणि जास्त वेळ दिला गेला आणि तिथे काही गरज नव्हती किंवा एका प्रोजेक्ट मध्ये काम करतोय तिथे काहीतरी गडबड झाली, तर असं काहीतरी विचित्र वातावरण जे काय आहे ना तो थोडस डिस्टर्ब करून टाकेल माणसाला या आठवड्यामध्ये मधल्या कालावधीमध्ये. पण या सगळ्याचा परिणाम कुठे आपल्या सांसारिक जीवनावर मात्र होता कामा नये. कित्येक वेळेला बघतो आपण घरामध्ये की घरामध्ये मुलं मुलं चुकल्यानंतर ना दोष एकमेकांना देतात. मग तू काय करत होते घरामध्ये, मग ती म्हणते तुम्ही काय करत होते घरामध्ये, तुम्ही बाप आहात, मग ती म्हणतो तुम्ही तू आई आहे. तर असं होतं ना. तर तसं मात्र या आठवड्यामध्ये होता कामा नये, याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. उपासना करायची या आठवड्यामध्ये विष्णुदेवाची. पुढे धनु राशी. धनु राशीवाल्यांसाठी सुख आहे पण कळत नाहीये. सुख दिसतंय पण अनुभवता येत नाहीये. फार मोठं घर आहे माझं पण आनंद नाहीये. आनंद कुठे आहे मग? जो शोधायचा आपण प्रयत्न करतो तो आनंद कुठे आहे, त्याचा विचार आपला केला पाहिजे. नुसतं घर गाडी नंतर मकान मोठं काय सगळं इंटेरियर याच्यामध्येच तुम्ही जर सुख शोधत असाल ना तर फार मोठी चूक करतायत, ती करू नका. कारण आपल्या समाजाच्या बाहेर सुद्धा असे अनेक मंडळी की ज्यांना घर नाहीये, त्यांना सुख नाहीये. अशा मंडळींसाठी सुद्धा आपल्याला काही देणं लागतं. आणि ती जी काही गोष्ट आहे ती मात्र या आठवड्यामध्ये आपल्या हातून घडली पाहिजे. म्हणजे पुण्याचं कर्म झालं पाहिजे, दान धर्म झाला पाहिजे, दान कर्म झालं पाहिजे. हे लक्षात घ्या. मग तुम्हाला खऱ्या अर्थाने वाटेल की खरोखर मी सुखी आहे, मला आनंद मिळाला. एक शाश्वत आनंद जो असतो ना तुम्हाला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल आणि तो तुम्ही घ्यावा. कारण सध्याची परिस्थिती तशी वातावरण तर आपल्या बाजूने नाहीच आहे. विरोधात सगळं सुरू आहे.
मग काही नवीन तर काही करायची इच्छा अपेक्षा आकांक्षा राहिली नाहीच आहे. बरं करायला खूप झडपड केली सुद्धा तरी हाती काही लागणार नाहीये. मग कशासाठी एवढी आदळ आपण चाललेली लक्षात येत नाही. मग ही आदळ आपण आता करून काहीही मिळणार नाही. जी गोष्ट मिळणारच नाहीये तर ती सगळं मृगजळाच्या मागे का लागायचं. उलट जे आहे त्याचा आनंद घ्या. जे मिळालेलं आहे त्याचं सुख माना. परमेश्वर आपल्याला जे देतो असतो ना हो ते एकदम परफेक्ट देत असतो आणि त्याला माहिती असतं की याची योग्यतेप्रमाणे आपण याला देतोय. फार मोठी आकांक्षा अपेक्षा ठेवून सुद्धा काम होत नसतात. याचा अनुभव तुम्हाला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. लिहून ठेवा. धनुराशीवाल्यांनी उपासना करा गुरुची. पुढे मकर राशी. मकर राशीवाले मात्र काहीतरी खळबळ बाजून सोडतील या आठवड्यामध्ये. खळबळ आणि खळबळ अशी माजेल ना या आठवड्यामध्ये. अनपेक्षित धक्का देणारी असेल पण धक्का चांगला बसेल. एकदम जोरदार बसेल पण चांगला बसेल. व्यवसायाचा बसेल, नोकरीचा बसेल, घरादाराचा बसेल, गाडीचा बसेल, आर्थिक व्यवहाराचा असेल. पण सगळं चांगलं घडलं. अपेक्षित नव्हतं किंवा वाटत नव्हतं की असं काहीतरी अनपेक्षित काहीतरी घडेल आणि खूप चांगलं घडलं. असा एक अनुभव आपल्याला बघायला मिळेल. काही वेळा संधीच असते आपण त्याला म्हणूयात की समोरून ती चालून आले आपल्यासाठी त्याचा आपण लाभ करून घेतला. कित्येक मंडळात ते पण नाही करता येत. हा कित्येक मंडळात हातामध्ये पदरी पडतं म्हणणार त्याचा लाभ नाही करून घेतायत. मग त्याला काय म्हणणार नशीबच पण आहे. त्याला दुसरं काय म्हणणार. म्हणून या आठवड्यामध्ये तसं मात्र होता कामा नये. या आठवड्यामध्ये मात्र आपल्याला आलेले संधीचं सोनं करता आलं पाहिजे. ते आपल्या हातामध्ये आहे. त्याच्यावर लक्ष ठेवणं हे आपलं काम आहे. आणि जे आपलं हक्काचं आहे, जे आपल्या मेहनतीचं आहे, जे ओरबडलेलं नाहीये ते मात्र आपल्याला मिळालंच पाहिजे. काय नको मिळायला. काय हरकत आहे. जर आपली योग्यता आहे पात्रता आहे तर आपल्याला ते मिळालं पाहिजे आणि मिळणार आहे. असा हा आठवडा आहे. हा एक विषय तर आहेच आहे. दुसरा विषय घरादाराचा असेल, प्रॉपर्टीचा असेल, फ्लॅटचा असेल तर तो सुद्धा प्रश्न आपल्याला कार्यान्वित करता येईल. म्हणजे गुरुजी एक घर घेऊन ठेवलंय हो पण मी तिथे ना राहायला जाते ना तिथं माझा काही लाभ होतोय. मी माझे फक्त हप्ते भरतोय. सगळं चालू आहे. घरातून पैसे टाकावे लागतायत. आज लावून टाकायला ना त्याचा एकदा काय तो सोक्ष लावून टाकायचा अशा विषयांचा ज्याच्यावरती आपल्या डोक्यावरतीच बळजळ पडत असेल तर तो विषय मार्गी लावायला केव्हाही चांगला. आणि तो कालावधी कोणता तो हाच आहे. मकर राशीवाली उपासना करतील गणपतीची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशीवाल्यांसाठी तसाच कालावधी असेल. चांगला असेल, अनुकूल असेल आणि कौटुंबिक असेल. म्हणजे कुटुंबाच्या बाबतीमध्ये सुद्धा हा कालावधी अनुकूल आहे. आणि सगळ्या गोष्टी ज्या असतात ना मी तुम्हाला सांगतो पारिवारिक गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्या घरातल्या नसतात. घराच्या विषय चावडीवर नेऊन चालत नसतात. घरातले विषय घरी सोडवायचे असतात. कोणतेही असू द्या. घरातले काय प्रश्न कमी असतात का. पहिले मुद्दा तर अनेकांना तक्रार असते की हा घरामध्ये वेळ देत नाही, घराकडे लक्ष नाही याचं. तर ही पण तक्रार असते. म्हणजे ती जरी आपली झाली आठवड्यामध्ये तरी खूप काही झालं. बरं कुंभ राशीवाले म्हणजे काय फार बोलण्याने काही बिघडवणारे लोक नाहीयेत. म्हणजे अति बोलण्याने म्हणतो ना आपण की काहीतरी नासवतायत बा तसंही नाहीये. कुंभ राशीवाले लोक एकदम सिन्सिअर असतात. त्यामुळे त्यांना तसं काही अडचण नसते. कोणाशी किती प्रमाणामध्ये बोलावं, कोणाशी कसा व्यवहार ठेवावा, घरामध्ये नात्याला कसा आपण वाव द्यावा हे सगळं कुंभ राशीवाल्यांच्या रक्तामध्येच असतं. रक्तामध्ये. तर त्यांना तशी काही अडचण नाहीये. आणि कुंभ राशीवाल्यांनी या आठवड्यामध्ये अजून एक गोष्ट करायची. मला असं वाटतं की कुठेतरी आपण आता आहे ना काट टाकली पाहिजे, भाकरी फिरवली पाहिजे. पुढे झालं 5-7 वर्ष एका ठिकाणी काम करतोय. काही पगार वाढही होत नाहीये आणि कामाचा आता लोड पण वाढायला लागलेला आहे. आता काम बदलावं जरा. आणि हाच तो कालावधी आहे की ठासून निर्णय घेता आला पाहिजे. फक्त लक्षात घ्या की निर्णय घेताना मात्र पहिल्यांदा ऑफर लेटर आपल्या हातामध्ये येऊ द्या बरं का. पण इंटरव्ह्यू देणं वगैरे ज्या काही गोष्टी आहेत या आठवड्यामध्ये सुरुवात करा. आणि एखादं काम तुम्हाला मित्राच्या माध्यमातून मिळू शकतं. कुंभ राशीवाले उपासना करतील या आठवड्यामध्ये काल भैरव. पुढे मीन राशी आहे. मीन राशीवाल्यांना आता कुठे स्वस्त वाटायला लागलेलं आहे. पती पत्नी संबंध सुधारलेले आहेत. कौटुंबिक नाते जवळ आलेले आहेत. कुठे दुखापत नाहीये, कुठे दुरावलेले नाहीयेत, दुखावलेले नाहीयेत. असं सगळं एक आनंदी वातावरण आपल्या चहूबाजूने उभं आहे. का गुरुची सुरुवात झाली, पाठिंबा मिळायला लागला. कारण गुरुबळ मेन असतं आपल्याला. जी चूक मला करायची नव्हती ती होऊन गेली होती. जी माझ्या मनात झाली नव्हती ती माझ्याकडे झाली होती. कळत नकळत का होईना.
आणि त्या सगळ्या चुका मात्र आता सुधारायला लागलेल्या आहेत अशी स्थिती आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळते. त्याच्यामुळे ह्या कालावधी आपण जेवढे पण फ्रेम तयार करू त्या सगळ्या फ्रेम मध्ये ती गोष्ट परफेक्ट बसत जाईल. नोकरीची, व्यवसायाची, पती-पत्नी संबंधाची, संततीची, व्यापाराची, पैशाची, देवाणघेवाणीची, बाहेर जाण्याची, फिरण्याची, शॉपिंगची, प्रत्येक फ्रेम, प्रत्येक गोष्ट आपल्याला त्या वेळेला ती गोष्ट साध्य करून घेण्याचा कालावधी जो आहे तो ह्या आठवड्यामध्ये चालू आहे. त्याचा तुम्ही लाभ करून घ्या. आणि मीन राशीवाल्यांनी उपासना करायची शिवपरिवाराची. आणि 12ही राशींच्या मंडळींनी मात्र आमच्यासाठी एक काम करायचंय की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि तुम्हाला बघता येईल. आणि तुम्हाला काही व्यक्तिगत माहितीसाठी आमच्या नंबरवरती संपर्क करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार.